रामकृष्ण हरी. मित्रांनो, सगळ्यांना प्रश्न पडतोय की वारकरी जेवणाची, राहण्याची, थांबण्याची व्यवस्था कशी असते. तुम्ही पाठीमागे बघू शकता, रोड आहे. म्हणजे हे बघा, एक पूर्ण हायवे आणि हायवेच्या बाजूलाच अशा पद्धतीने एक ठिकाणी यांनी स्वयंपाकाची जागा केलेली आहे. रावटी घातलेली आहे आणि त्या रावटीमध्ये काही महिला आता जेवताना सुद्धा दिसत आहेत आणि हा स्वयंपाक बघत आहात. म्हणजे रोडच्या कडीला एक रावटी टाकून अशा पद्धतीने स्वयंपाक केला जातो. सर चालक आहेत, ते आपल्यासोबत आहे, त्यांच्यासोबत आपण बोलूया. दादा, काय सांगाल, किती वर्षापासून दिंडी तुम्ही चालवता? दिंडी ही आता 22 वर्ष झाली. तुम्ही स्वतः चालवता, म्हणजे काय काय तुमची जबाबदारी असते, काय काय करताय? काय करतो, दिंडी पुढं एक महिना आहे, त्याच्या आधी आम्हाला तयारी करावी लागते. यासाठी लागणारं भांडवल आहे, खर्च दिंडीचा बराच असतो. 70-80 माणसं, 100 माणसं कधी कधी असतात. यांना 3 आठवडे लागणारं सकाळ संध्याकाळच्या स्वयंपाकाच्यासाठी वगैरे म्हणून लोकांच्याकडून लोकांचं सहकार्य ह्याला फार मोठं असतं. लोक ह्याला फार मोठी मदत करतात. त्यासाठी लोकांच्याकडं अप्रोच व्हावं लागतं अगोदर महिनाभर. बरं, मला एक सांगा, आता एका दिंडीमध्ये साधारणपणे किती असतात वारकरी, किती असतात? तसं काही वेळाला 100 असतात, काही वेळाला 70-80 असतात, काही वेळा 100च्या वर सुद्धा असतात. आता सगळ्यांना प्रश्न पडतो, आता जर सरासरी आपण 100 लोक पकडूया, वारकरी आहेत, तर त्यांच्याकडून काही अमाऊंट घेतली जाते का, काही पैसे घेतले जातात, तर किती असते सर? तसं काय नाही, म्हणजे हे ज्या काही वेळाला 700, 800, 1000 रुपये त्यांची जी इच्छा असेल त्यांनी तेवढे पैसे द्यायचे, 1000-2000. दिंडीमध्ये, इतर दिंडीमध्ये 1500, 1600, 2-2 हजार रुपये सुद्धा घेतात. आम्ही आमच्या दिंडीत फक्त 1000 रुपये घेतो. पण तरी पण खूप कमी आहे. 1000-2000 तुम्ही त्यांना जवळपास 2 ते 3 आठवडे सांभाळता. 3 आठवडे. त्यात प्रवासाची सोय, सकाळ संध्याकाळ जेवण आहे, चहा आहे, बऱ्याच वेळा काही वेळा नाश्ता देतो. सगळी सोय आम्ही दिंडीत केली जाते तिची. तेवढे 1000 रुपये. बरं, तुम्ही आता दिंडी मालक आहात, बरोबर आहे. तर दिंडी मालकाला समज 1000 रुपये दिले, तर तुम्ही आम्हाला जवळपास 3 आठवडे वारकऱ्यांना तुम्ही सांभाळणार. त्यामध्ये प्रवास आला, जेवण आले, राहुटे आल्या, बरोबर आहे? हो, सगळं आलं त्यात. ते सगळं आलं. बरं, आता मला एक सांगा, 1000 रुपयामध्ये 1000 रुपये मी तुम्हाला दिले किंवा एका वारकऱ्याने दिले, तर पहिला प्रश्न पडतो, 1000 रुपयात आजकाल तर काहीच होत नाही. तर मग तुम्हाला पुरतं कसं? बाकी लोकांनी मदत केली असते ना. काही लोक धान्य देतात, काही लोक पैसे पंगत म्हणून पैसे देतात. ते आणि यांचा प्रवासाचा खर्च जास्त आहे. वाहनाचा खर्च आम्हाला लोक फुकट वाहन देतात, पण त्याचं ड्रायव्हर आणि डिझेल आम्हाला करावं लागतं. त्यासाठी एका वाहनासाठी जवळजवळ 40-45 हजार रुपये खर्च येतो. अशी 2-2 वाहनं असतात. पाण्याचा टँकर असतो, त्याचा खर्च आहे. अशा पद्धतीनं वाहनांचा खर्च बी जवळजवळ 70-80 हजार रुपये लागतात. आणि एक दिंडी मालक म्हणून सुद्धा 100-150 लोकांना सांभाळणं म्हणजे एक प्रकारची सेवाच आहे. तर तुम्हाला ही सेवा भाव करावा असं का वाटलं, कधी असं वाटलं? सेवा महत्त्वाची आहे. पांडुरंगाची सेवा म्हणजे जी माणसं श्रद्धेनं ही करतात ना, ती ही लोकांची सेवा केली मी पांडुरंगाची सेवा केल्यासारखंच आहे. पांडुरंगाची सेवा ही जी लोकांची सेवा आहे. थोडक्यात आपण माणसात देव शोधतो, अशा पद्धतीची भावना आहे. माणसात देव शोधून ह्या लोकांची, वारकऱ्यांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा केल्यासारखंच आहे. केलेले पुण्य आपल्याला प्राप्त होते. तुम्ही किती 20-22 वर्षापासून 22 वर्ष झालेत, तुमचे अनुभव कसे राहिले की तुम्ही ह्या गोष्टी करायला लागले, तुम्हाला काही वेगळे अनुभव आले? कधी मला अडचण आली नाही. हे करत असताना, हे सेवा करत असताना कायम सगळी कधी कुठली अडचण आली नाही. लोकांच्याकडे, सरकारच्या, वारकऱ्यांच्याकडे सहकार्य फार चांगलं होतं. पण कधी असं वाटलं की आपण नाही का पंढरपूरला जाऊन सुद्धा देव भेटेल ना भेटेल सांगता येत नाही, परंतु आपल्याला माणसात, वारकऱ्यात सुद्धा देव सापडतो. देव सापडतो ना, यांच्यातच देव आहे. तोच देव आहे. त्यांची सेवा केली की देव भेटतोच. आणि माझे फार चांगले अनुभव आहेत ह्या सेवा केल्यामुळं. आयुष्यात मला कधी कुठे काय कमी पडलं नाही, कधी अडचण आली नाही, कशाचं काय झालं नाही. बरं, असं म्हटलं जातं की देणारा देव आहे, फक्त तो आपल्या हातून देतो. आपण दिलं तर देवालाही कळतं हा माणूस देतो बरं का, देव परत याला देतो. आपण जवळ ठेवलं तर देत नाही परत. बरोबर आहे, बरोबर आहे ना. त्यामुळे आपले हात मोकळे झाले पाहिजे. मोकळे झाले की तो परत दे. काही लोक मोकळेच करत नाही. देते आज ते चुकीचं आहे ना. ते माणसानं कधी अन्नदान किंवा वस्त्रदान हे गोष्टी आहेत ना, अतिशय महत्त्वाच्या आहेत त्याच्या आयुष्यामध्ये. भविष्य पुढल्या जन्मात त्याला चांगलं आयुष्य लाभण्याचं किंवा
ही करण्याचं त्याला जे श्रेय मिळायचं असेल तर ह्या गोष्टी केल्याशिवाय त्याला गत्यंतर नाही. बरं आता मी पाहिलं स्वयंपाकाच्या काय अडचणी येतात, कोण स्वयंपाक करतं, सगळ्या गोष्टी कशा मॅनेज होतात? स्वयंपाक जे प्रवास करून येतात बायका किंवा पुरुष असतात ते सगळे करतात. जे एकान दुसरी किरकोळ आम्ही हाजरीनं बायका लावतो, नाहीतर सगळे स्वतः बायका करतात, चालत येऊन सगळी सेवा करतात. तर गावाकडे तुम्ही आता सगळं देवधर्म वगैरे करता, आळंदीला जाता, पंढरपूरला जाता, बाकी प्रपंचाकडे कसं असतं मग घरी कोण? नाही, आता अलीकडे काय मला एकच मुलगा आहे, तो आहे सर्व्हिसला मुंबईला आहे. त्यामुळे माझी थोडीफार जमीन आहे ती मी वाट्यान दिली, मी काय करत नाही, प्रपंचात सुद्धा आता काय करत नाही. पूर्ण रात्रंदिवस रामकृष्ण हरी ज्ञानेश्वरी वाचणे एवढंच कार्यक्रम सध्या. आनंदी आनंद आहे. कशाची तक्तानं माझं सगळं 2 मुली लग्न झालेत, मुलाचं लग्न झालं, मुलं झालेत, जिकडे तिकडे सगळं चांगलं आहे. मी सर्व्हिसमॅन आहे, मी शेती अधिकारी म्हणून रिटायर झालेलो माणूस आहे. मला पेन्शन आहे 40,000 रुपये 45,000 रुपये. त्यामुळे नवरा बायको आम्ही दोघं आनंदात आहे, परमार्थ करतो. पण आता हे खरंच म्हणजे आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे. आजकाल असं झालंय की लोक करोडो रुपये आहेत पण लोकांना झोपा येत नाहीत, परेशान आहेत लोक. आता काय करायचं? आम्ही पडलं की झोपतो, आम्ही सगळं सुखी आहे, काही सुद्धा अडचण नाही आमच्या आयुष्यात. पांडुरंगाच्या त्याच्या कृपेनं आमचं सगळं काय चांगलं आहे. तब्येत वगैरे सगळी तब्येत चांगली आहे. माझं एन्जिओप्लास्टी झाली आहे. मग एन्जिओप्लास्टी होताना मला डॉक्टरनं मुलानं माझ्या 7-8 डॉक्टरकडे दाखवलं. त्यावेळेला डॉक्टरनी सांगितलं यांचं ऑपरेशन करू नका, औषध गोळ्यावर जेवढे जगतील तेवढे बघा. शेवटी एक डॉक्टर असा भेटला मी करतो म्हणून, त्या डॉक्टरनं ऑपरेशन केलं रिस्क घेऊन. त्यानं सांगितलं माझ्या आयुष्यात पहिलंच ऑपरेशन आहे आणि ते ऑपरेशन होऊन मी आज 5-7 वर्षाला व्यवस्थित आहे. काय संदेश देणार तुम्ही आजचे जे तरुण आहेत? आता तुम्ही इतकं वर्ष आयुष्य जगलंय, करत असताना परमार्थ अवश्य तरुणांनी करावा. परमार्थाशिवाय आयुष्यामध्ये तुम्हाला सुख समाधान शांती लाभणार नाही. पण आजची तरुण मंडळी तर पैशाच्या मागे आहे. पैसा आला म्हणजे समाधान भेटेल. पैसा मिळवा, पैसा गरजेचा आहे, परंतु त्याचबरोबर त्यांनी परमार्थासाठी थोडा का होईना दिवसाकाठी वेळ दिलाच पाहिजे, तरच त्यांना सुख समाधान शांती प्राप्त होईल. नाही तर सुख नाही भेटणार. नाही भेटणार. परमार्थाशिवाय संसाराला प्रपंचाला परमार्थाची जोड पाहिजेच. निव्वळ प्रपंचात सुख नाही, आनंद नाही.